नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जे आहे काल 18 ऑगस्ट रोजी ऑफिशियल जाहिरात जी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्याची मित्रांनो अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। या संदर्भात मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळवली होती। तरी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केले आहे की सर या परीक्षेचा जी येणारी तुमची आहे पिंपरी चिंचवडची, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पॅटर्न काय आहे, निवड पद्धत कोणत्या पद्धतीची आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, अशा प्रकारची अनेक प्रश्न जे आहेत ती विचारण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळवणार आहोत। व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो ही जी PCMC म्हणजे मित्रांनो पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची भरती आहे, सरळ सेवा भरती, तर याची आजपासून अर्ज जे आहे मित्रांनो सुरू झालेले आहे। तुम्ही आजपासून यासाठी अर्ज करू शकता। गट ब आणि गट दोन्ही संवर्गातील पदांकरता तुम्ही आजपासून जे मित्रांनो अर्ज करू शकता। तर मित्रांनो सुरुवातीला आपण काही गोष्टी क्लिअर करूया की यासाठी शैक्षणिक पात्रता आणि जे वेतन श्रेणी आहे याबद्दल आपण थोडं चर्चा करूया। तर यामध्ये मित्रांनो नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण काही माहिती देण्यात आलेली आहे। गट ब आणि गट क च्या पदांकरता वेगवेगळं जे वेतन श्रेणी आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील वेगवेगळं ठेवण्यात आलेलं आहे। ज्यामध्ये गट ब चं जे पद आहे अतिरिक्त कायदा सल्लागार, यासाठी मित्रांनो 44,900 ते 1,42,400 एवढं जे तुम्हाला पे लेवल असणार असेल आणि यासाठी या पदासाठी जी एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवण्यात आलेलं आहे शैक्षणिक पात्रता, त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातील विधी पदवीधर आवश्यक। त्यानंतर दिवाणी व फौजदारी न्यायालयातील किमान 7 वर्ष स्वतंत्र वकील म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे। त्यानंतर मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक आहारता। तर मित्रांनो यासाठी तुम्हाला प्रत्येक पदासाठी तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे। MSCIT किंवा CCC या रिलेटेड तुमच्याकडे कोणतेही सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरणारे आहात, कारण का कॅम्प्युटर रिलेटेड सर्टिफिकेट या ठिकाणी कंपल्सरी मागण्यात आलेलं। त्यानंतर जे पद आहे मित्रांनो ते आहे विधी अधिकारी, ज्यामध्ये तुम्हाला पे लेवल जे मिळणार असेल 41,800 ते 1,32,300 एवढं असणार असेल आणि यासाठी जे पात्रता आहे ज्यामध्ये मान्यता विद्यापीठाकडील विधी पदवीधर आवश्यक। त्यानंतर दिवाणी व फौजदार न्यायालयातील किमान 5 वर्ष स्वतंत्र वकील म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक। त्यानंतर मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक आहारता असं मागण्यात आलेलं आहे। त्यानंतर जे तिसरं पद आहे उपमुख्य अग्निशमन अधिकारी आहे, यासाठी जे पे लेवल आहे ते आहे 56,100 ते 1,77,500 एवढं तुम्हाला पे लेवल त्यामध्ये मिळणार आहे। आणि यासाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये म्हटलं आहे की कोणत्याही शाखेची पदवीधर आवश्यक, तर पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कोणत्याही शाखेची। त्यानंतर म्हटलं आहे की राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील पदवी BE फायर धारण केलेले किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्या डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम अग्निशामक अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका किंवा दी इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स प्राप्त केलेल्या दी इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स युनायटेड किंगडम्सचे सदस्य असावे। 3 म्हटलं आहे मराठी भाषा ज्ञान आवश्यक आहे। त्यानंतर शारीरिक पात्रता जे की उंची 165 सेंटीमीटर, महिलांसाठी उमेदवारांची उंची किमान 162 सेंटीमीटर मागण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर छाती साधारण 81 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर जास्त आणि वजन 50 किलोग्रॅम मागण्यात आलेलं आहे। जे की अग्निशमन जे आपण जाहिरात पाहिली होती मागी, तर त्याच प्रकारे तुम्हाला इथे जे तुमचं फिजिकल आहे ते असणं गरजेचं आहे। त्यानंतर याला देखील MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, MSCIT तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर जो चौथा पद आहे तो आहे विभागीय अग्निशमन अधिकारी, यासाठी देखील मित्रांनो सेम अट ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर 5वं पद आहे उद्यान अधीक्षक वृक्ष, तर यासाठी जे आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील BSc हॉर्टिकल्चर किंवा फॉरेस्ट्री ही पदवी असणे आवश्यक आहे यापैकी। त्यानंतर शासकीय निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित संस्थेमधील उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। त्यानंतर तिसरं पद आहे मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक आहारता आवश्यक आहे। त्यानंतर 6वं पद आहे सहाय्यक उद्यान अधीक्षक, यासाठी पे लेवल 35,400 ते 1,12,400 एवढं असणार असेल आणि यासाठी देखील सेम पात्रता इथे ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतरचं 7वं पद जे की उद्यान निरीक्षक आहे, यासाठी पे लेवल तुम्हाला 29,200 ते 92,300 एवढे मिळणार असेल आणि यासाठी देखील सेम क्वालिफिकेशन पात्रता ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर 8वं पद आहे जे की हॉर्टिकल्चर सुपरवायझर, यासाठी जे पे लेवल आहे ते आहे 29,200 ते 92,300 आणि यासाठी देखील सेम जी आहे पात्रता ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रता जे की वरील पदांकरता होती। त्यानंतर एक कोर्ट लिपिक, यासाठी जे आहे पे लेवल 19,900 ते 63,200 आणि यासाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ती आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील विधी शाखेतील पदवीधर आवश्यक। त्यानंतर शासनाकडील मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, जे की 30-40 तुमच्याकडे असणं गरजेचं आहे।
3 नंबर आहे वरिष्ठ वकिलाकडील कोर्ट कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील अर्हता आवश्यक, म्हणजे की संगणकीय अवस्था तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर 10वं जे पद आहे ॲनिमल कीपर, यासाठी 16,600 ते 52,400 एवढी सॅलरी आहे आणि जे की मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण आवश्यक आहे। प्राणी संग्रहालय ठिकाण किमान 5 वर्षे कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि MSCIT सर्टिफिकेट। त्यानंतर 11वं जे पद आहे ते आहे समाजसेवक, यासाठी MSW ही पदव्युत्तर पदविका असणे आवश्यक आहे आणि जी तुमच्याकडे MSCIT आहे ती असणं गरजेचं आहे सर्टिफिकेट MSCITचं। प्रत्येक पदासाठी मित्रांनो MSCIT कंपल्सरीच आहे, तुम्हाला तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर जे 12वं पद आहे आपलं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, यासाठी देखील 19,900 ते 63,200 एवढं पे लेवल आहे आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचा सेवा प्रवेश नियमानुसार त्यानंतर MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी आहे। त्यानंतर 13वं पद आहे लिपिक, जे की पे लेवल यासाठी असणार असेल 19,900 ते 63,200 आणि जे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदविका आवश्यक आहे आणि 30-40 तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यासोबत तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। त्यानंतर 14वं पद आहे आरोग्य निरीक्षक, यासाठी 25,500 ते 81,100 एवढं पे लेवल आहे। त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदविका असणे आवश्यक, शासन संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आणि मान्यताप्राप्त शासनाची जी संगणक सर्टिफिकेट आहे ते असणं। त्यानंतर 15वं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यासाठी जे की पदवीधारक पे लेवल आणि पदवीधारक पे लेवल थोडक्यात इथं डिफरंट देण्यात आलेला आहे S14 आणि S15चा। तर यासाठी जे S14 साठी आहे 38,600 ते 1,22,800 आणि जे S15 साठी आहे जे की 81,800 ते 1,32,300 एवढं असणार असेल आणि यासाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका आवश्यक, त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आणि MSCIT सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर 16वं जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, यासाठी पदवीधारक जे की पे लेवल S14चं मिळणार असेल, त्यानंतर जे पदवीधारिका आहे ती S15चं मिळणार असेल, जे की वरी आपण पे लेवल पाहिलेलं आहे। तर यासाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका आवश्यक, मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता। तर तुमच्या एज्युकेशन लेवलवर या ठिकाणी तुम्हाला पे लेवल जे आहे ते मिळणार असेल। तर थोडक्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण आणि जे पद आहे ते आपण पाहिलेलं आहे। तर मित्रांनो या नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण काही माहिती सांगण्यात आलेली आहे। जर तुम्ही ही नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचलात तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणारी असेल। तर यामध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील थोडक्यात सांगण्यात आलेली आहे। तर आपण आता पाहूया की परीक्षा आणि निवड पद्धती कोणत्या प्रकारची असणारी असेल। तर मित्रांनो परीक्षा पद्धत जी आहे, परीक्षेचा पॅटर्न आहे तो MCQ बेसवर असणार असेल आणि तुमची परीक्षा जी आहे ऑनलाईन पद्धतीने आहे मित्रांनो आणि यासाठी जे नेगेटिव्ह मार्किंग संदर्भात यामध्ये काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही आहे मित्रांनो, तरी आपण नाही या विचाराने आपण ग्राह्य धरणार आहोत। तर जे ऑनलाईन परीक्षेचे केंद्र आहे थोडक्यात त्यांनी देखील सांगितलेलं आहे की परीक्षा केंद्राची संभाव्य शहरे कोणकोणती आहेत, तर पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, नाशिक, सातारा, जळगाव, लातूर, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, नांदेड ही जी आहे तुमची ऑनलाईन परीक्षेची केंद्र असणारी आहेत आणि जे नॉर्मलायझेशनची जी पद्धत आहे ती देखील यांनी या मित्रांनो आपण पाहूया परीक्षेचे स्वरूप की परीक्षा स्वरूप काय असणार असेल। पदनिहाय गट ब आणि गट क च्या पदांसाठी तर यासाठी सांगण्यात आलेलं आहे की गट ब व गट क मधील पदांसाठी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास ती खालील प्रमाणे राहील। तर मित्रांनो परीक्षा ही 100% तुमची होणारी असेल, कारण का त्यांनी फीस जो रेट आहे तो खूप ठरवला आहे, त्यामुळे तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ही 100% घेतली जाईल। तर यासाठी मित्रांनो प्रत्येक जे कोणतेही पद असून मित्रांनो त्यामध्ये 100 प्रश्न असणारे असतील आणि प्रति प्रश्नाला एक प्रश्नाला 2 गुण असणार, या प्रकारे 200 गुणाचा तुमचा टोटली पेपर असणारा असेल। तर मित्रांनो काही पदांसाठी एकच पॅटर्न ठेवण्यात आलेला आहे, जसं की तुम्ही इथे पाहू शकता, जे की अतिरिक्त कायदा, विधी अधिकारी आणि कोर्ट लिपिक यासाठी मित्रांनो जे की प्रश्न संख्या असणारी असेल 15-15-15, जे की विषयांनी आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे 15 क्वेश्चन, इंग्रजी ग्रामर 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन आणि बौद्धिक चाचणी 15 क्वेश्चन, असे 60 प्रश्न जे मित्रांनो जीएसचे होणारे असतील आणि ज्यामध्ये विधी संबंधित देखील 40 प्रश्न असणारे असतील। तर 60 आणि 40 या प्रकारे 100 आणि प्रत्येक प्रश्नाला जे गुण असणार आहेत ते 2 गुण असणार आहेत, अशा प्रकारे 200 गुणाचा तुमचा टोटली पेपर होणारा असेल। तर या 3 पदांचा जो दर्जा आहे तो परीक्षेचा तो म्हणजे मित्रांनो 12वी लेवलचा आहे, उच्चतम दर्जा, आणि विधी शाखेच्या पदवी परीक्षा दर्जा समान असणारा असेल। त्यानंतर याचा परीक्षा मोड जो आहे किंवा जी लँग्वेज मोड आहे तो आहे मित्रांनो मराठी व इंग्लिश, तुम्ही कोणत्याही भाषेतून जो परीक्षा तुम्ही देऊ शकाल मित्रांनो, आणि जे विधी संबंधित प्रश्न असणारे असतील ते इंग्लिशमध्येच असणारे असतील। तर प्रश्न संख्या इथं पाहू शकता ज्या प्रकारे 60 आणि 40 या प्रकारे आहे आणि यांचे गुण देखील मी ज्या प्रकारे सांगितले आहे त्या प्रकारे असणारे असतील आणि जी कालावधी आहे ती 2 तासाची असणारी आहे आणि प्रश्नपत्रिके स्वरूप जे आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे की MCQ टाईपमध्ये तुमची ऑनलाईन परीक्षेद्वारे ही होणारी असेल। तर मित्रांनो जर तुम्हाला या संबंधित जर टेस्ट सिरीज तुम्हाला परचेस करायची असतील आज, त्यासोबत तुम्हाला थोडक्यात नोट्स जी
इम्पॉर्टंट आहे ते देखील खरेदी करायचे असतील आणि समजा तुम्हाला हे विधी संबंधित किंवा टेक्निकल क्वेश्चन देखील हवे असतील तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही ऑलरेडी यांची बॅच जी आहे ती स्टार्ट करून ठेवलेली आहे. तुम्ही त्यातून मित्रांनो आजपासूनच खरेदी करू शकता. त्या ठिकाणी मित्रांनो अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला हे संपूर्ण मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन देखील जे एक्सपेक्टेड असतील, जे सिलेबस आहे त्यानुसार तुम्हाला बनवून देण्यात येत आहे. मित्रांनो जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की खरेदी करा. तुमच्या परीक्षेमध्ये त्याचा 100% फायदा होणारा असेलच मित्रांनो, कारण का त्या ठिकाणी नाउन आणि टेक हे दोन्ही तुम्हाला पार्ट मिळणारे आहेत आणि प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला 1000 प्रश्नांचा संच जो आहे तो मिळणारा असेल. तर जीएसचे 1000 क्वेश्चन असणारे असतील, ज्यामध्ये मॅथ, इंग्लिश, मराठी, ग्रामर सगळं तुम्हाला क्वेश्चन इन्व्हॉल्व असतील, ज्या प्रकारे तुमचा पेपर पॅटर्न असेल आणि त्यासोबतच तुम्हाला टेक्निकलचे देखील 1000 क्वेश्चन प्रोव्हाइड केले जाणारे असतील. तर तुम्ही मित्रांनो तुम्ही तिथून परचेस करू शकता अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये. त्यानंतर दुसरं पद आहे जे की उपमुख्य अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी यांचं देखील मित्रांनो थोडक्यात सारखंच आहे, ज्यामध्ये अग्निशमन संबंधित 40 क्वेश्चन येणार असतील जे की टेक्निकलचे असणारे असतील. तर वेळ आणि स्वरूप सगळ्यांचं सारखाच आहे. त्यानंतर तिसरं पद आहे जे की पदाचे नाव आहे, ज्यामध्ये उद्यान अधीक्षक, वृक्ष सहाय्यक उद्यान अधीक्षक आणि उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर या चारसाठी मित्रांनो जे की सेम प्रश्न संख्या ठेवण्यात आली आहे आणि त्या रिलेटेड टेक्निकलचे क्वेश्चन देखील काही ठेवण्यात आलेलं आहे. तर दर्जा याचा 12वी असणार आहे आणि जे पदवी परीक्षेचे जे आहे जे हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्रीचे क्वेश्चन येणारे असतील. परीक्षेचं माध्यम आहे मराठी व इंग्रजी आणि जे प्रश्नसंख्या 60 आणि 40 या प्रकारे गुण देखील सारखेच असणारे असतील. तर मित्रांनो जे आम्ही क्वेश्चन तुम्हाला टेक्निकलचे प्रोव्हाइड करू ते देखील इंग्लिशमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणारे असतील. बाकी सर्व सेक्शनचे क्वेश्चन तुमच्या परीक्षा पॅटर्ननुसार दिले जाणारे असतील जे की PCMCचे आहे. त्यानंतर ॲनिमल कीपर, तर ॲनिमल कीपर देखील थोडक्यात सर्व काही सारखंच आहे, फक्त पशुवैद्यकीय संबंधित 40 प्रश्न तुम्हाला टेक्निकलचे येणारे असतील. त्यानंतर लिपिकसाठी मित्रांनो थोडं डिफरंट आहे. लिपिकसाठी तर लिपिकमध्ये तुम्हाला मराठीचे 25 क्वेश्चन, इंग्रजीचे 25 क्वेश्चन, सामान्यांचे 25, बौद्धिक चाचणीचे 25 अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न बनवणारे असतील. यासाठी मित्रांनो टेक्निकल क्वेश्चन तुम्हाला कुठलेच विचारले जाणारे नाही आहे. तर याचा दर्जा 12वी लेवलचा आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी उपलब्ध होणारे असतील. तर सर्वांसाठी कालावधी जे आहे सर्व पदांसाठी सारखाच आहे. 2 तासाची कालावधी तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणारी असेल. तर समाजसेवकसाठी समाजसेवक अभ्यासक्रमासंबंधी 40 क्वेश्चन असतील जे की MSW च्या संबंधित आहेत आणि 40 आणि 80 या प्रकारे प्रश्नसंख्या व गुणसंख्या असणारी असेल. तर आरोग्य निरीक्षकासाठी देखील सर्व काही सारखंच आहे. यामध्ये फक्त स्वच्छता व आरोग्य संबंधित 40 क्वेश्चन विचारले जाणारे असतील. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी देखील सारखंच आहे, फक्त तांत्रिक विषयासंबंधित तुम्हाला 40 क्वेश्चन इतर विचारले जाणारे असतील. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, तर यासाठी देखील सारखंच आहे मित्रांनो, फक्त अभियांत्रिकी विषयाशी 40 संबंधित तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन विचारले जाणारे असतील. तर मित्रांनो या संपूर्ण क्वेश्चनचे मित्रांनो टेक्निकल क्वेश्चन देखील तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहेत आपल्या टीम मार्फत. जे की अनालिसिस क्वेश्चन आहेत 100% एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, ते की तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये प्रोव्हाइड करत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे अभ्यासक्रम आहे आणि जे परीक्षा पॅटर्न आहे अशा प्रकारचा असणारा असेल, जे की 15 क्वेश्चन असणार असतील जीएसचे, मॅथचे, रिझनिंगचे आणि जे इतर क्वेश्चन आहेत ते टेक्निकलचे देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणारे असतील. तर मित्रांनो जर तुम्हाला ती खरेदी करायचं असेल ना, आजपासून तुमच्या परीक्षेला तयारीला लागायचं असेल तर मित्रांनो नक्की खरेदी करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये संपूर्ण या परीक्षेत तयारी करायची असेल तर फ्रीसाठी देखील रेग्युलर टेस्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपद्वारे तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत. मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो आपले लाईव्ह लेक्चर देखील आता लवकरच चालू होणारे आहेत. तर लाईव्ह लेक्चरसाठी देखील आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.